नाथाभाऊ, खरं तर आपल्या गप्पांमधनं आम्हाला सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे की ते जे 2 नेते आहेत त्याच्यापैकी नाथाभाऊंना जास्त राग कोणाचा येतो? कारण एक जण तुमच्यावर उघड टीका करतात, एक जण माझा बिलकुल काय आहे, गिरीश तर पिल्लू आहे. ते गाडी खाली वगैरे असतं नाही एखादं, काय म्हणतो त्याला, ते तशातला आहे. माझा राग खरं मुळात मला म्हटलं तर मी नाव घेऊ इच्छित नव्हतं, पण घेतो की माझा राग आहे देवेंद्रजीवर. मी ह्याच्यासाठी नाही, म्हणजे मला काही फार त्याच्यात काही ह्याचं आहे किंवा मी त्यांना मी कुणावरही राग व्यक्त केला नाही, कधी भाजपला म्हटलं नाही. आजपर्यंत तुम्ही बघता कोणा नेत्यावर नाही, कोणा मंत्र्यांवर नाही, कधी मोदींवर नाही, कधी शहांवर नाही, मी कधी टीका टिप्पणी केली नाही. ह्या लोकांवर असं आहे की काहीतरी विचित्रसारखं करणं. मला त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये नेतृत्व माझं होतं. उत्तर महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक वेळी 8-8, 10-10 आमदार निवडून आणलेले आहेत. खासदार तर माझे 6-6 खासदार होते. आज नाही आहे, आज आमचे 2 जळगावचे आहेत, तेवढे आम्ही आणले म्हणून. रावेर आणि जळगाव नाक राहिलं त्याच्या माध्यमातून. पण अशी परिस्थिती असताना निव्वळ उत्तर महाराष्ट्रामध्ये नाथाभाऊचं नेतृत्व खच्ची करणं किंवा महाराष्ट्रामध्ये नाथाभाऊला कमजोर दाखवण्यासाठी गिरीशला वर आणण्यात आलं. हे तर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नाही तर गिरीश भाऊ कर्तृत्व माणूस आहे. अनेक प्रकल्प त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभे केले. अनेक ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व उजळतं झालं, हे तुम्ही पाहता आहात. आणि त्यामुळे देवेंद्रजींचा अत्यंत आवडता व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख होतो. पण खालच्या राजकारणामध्ये, या राजकारणामध्ये गिरीशने सांगावं आणि देवेंद्रजीने ऐकावं इतकं तर होता कामा नाही. त्याला वर आणायचं त्याला वर आणा, पण मला बदनाम करण्याचं काय कारण? ज्या माणसानं आयुष्यभरामध्ये, आज तुम्ही आयुष्यभरामध्ये जर पाहाल तर एक आक्षेप माझ्यावर नाही, एक आक्षेप नाही, एक भ्रष्टाचाराचा आरोप केला. मी हजारो मुलांना नोकऱ्या लावल्या. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी पुनर्वसनाच्या याच्यामध्ये हजारो मुलांना नोकऱ्या लावल्या. एकानं सांगावं की नाथाभाऊनं जोडे घेऊन हातात तुमच्यासमोर मारावे मला की याने पैसे घेतले, 5,000 घेतले किंवा 25,000 घेतले. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की कोणाला नोकऱ्या लावल्या आणि त्यांनी सांगितलं की नाथाभाऊला मी पैसे देऊन 10,000 दिले नोकऱ्या. का नाही? मला संधी होती. मी सरकारी नोकऱ्या दिल्या, 6-7 हजार लोकांना पाटबंधारे खात्यात, अर्थ खात्यामध्ये सरकारी नोकऱ्या दिल्या. मला स्वाभाविकपणे करता आलं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.